स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 107 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 107. वामन बुवांनी श्रींच्या अंगावर गंगा घातली. शके 1795 मधील चैत्र वद्य एकादशी रोजी प्रातःकाळी श्रींच्या अंगावर वामनबुवा गंगा घालण्यास गेले व श्री समर्थ स्नानास बसले. चोळप्पा व सुंदराबाई त्यांना गंगा घालू देईनार. इतक्या श्री समर्थ रागाने मोठ्याने बोलले की, जैनास व बोडकीस का भीतोस, गंगा आणून घाल. अशी आज्ञा होताच मग काय उशीर. त्यांनी लागलीच घागरभर गंगा महाराजांच्या अंगावर ओतली. रेशमी भगवे वस्त्र महाराजांच्या अंगावर घालून पाया पडून ते घरी निघून गेले. सायंकाळी वामनबुवा कीर्तनास उभे राहिले. तो महाराज म्हणाले, फुक्कटचा कीर्तन कशाला, नैवेद्याचा तर ठिकाणाच नाही. मग दुसऱ्या दिवशी वामनबुवांनी नैवेद्य केला. येथे बखर क्रमांक 107 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.